नमस्कार. BMS सेकंड इयर द्रव्यगुण विज्ञान याच्या पेपर 1मधील आज आपण काही इम्पॉर्टंट MCQs बघणार आहोत, म्हणजे जे तुम्ही प्रॅक्टिस केले पाहिजे, जे तुम्हाला द्रव्यगुणच्या पेपरमध्ये विचारले जाऊ शकतात. तर तुम्हाला माहितीच आहे की थेअरी पेपरमध्ये 20 MCQ विचारले जातात. तर द्रव्यगुणच्या पेपर 1मध्ये हे काही MCQ तुम्हाला विचारले जाऊ शकतात, ज्यामध्ये वृक्ष आयुर्वेद, NMPB, प्लांटचे, त्यामध्ये प्लांट बोर्डचे, त्यानंतर अशा प्रकारे टॉपिक्स आहेत. तर जेवढे मला होऊ शकले तेवढे मी MCQs तयार केलेले आहेत, ते तुम्ही एकदा पाहून घ्या. तर पाहूयात MCQs. त्यामध्ये शूरपाला वृक्ष आयुर्वेद कितव्या सेंचुरीमध्ये सांगितले, तर 10th सेंचुरीमध्ये. त्यानंतर प्लांटिंग 1 ट्री = 10 सन्स असतं. नंबर ऑफ सेक्शन्स इन शूरपाला आयुर्वेद वृक्ष आयुर्वेद किती आहेत? 21 सेक्शन्स आहेत. प्लांट प्रोपोगेटेड विथ द ट्युबर्स, त्याला आपण कोणतं आहे? कुमकुम आहे. त्यानंतर कुनप जल रेफर्स टू लिक्विड मॅन्युअर. विडंगादी धुपन म्हणजे काय? तर फ्युमिगेशन. त्यानंतर मधुयष्टाधिक वात कशामध्ये वापरतात? पित्तज व्याधींमध्ये. स्टडी ऑफ ट्रेडिशनल मेडिसिन सिस्टम अँड मेडिकल प्लांट्स यूज्ड बाय द इंडिजियस कम्युनिटीज इज कॉल्ड ॲज इथेनोमेडिसिन. त्यानंतर रिझरपाईन रॉल्फिया सर्पेन्शिया यूज्ड फॉर हायपरटेन्शन इज अन एक्झाम्पल ऑफ इथेनोमेडिसिन. त्यानंतर वृक्ष आयुर्वेद इज रिटन बाय शूरपाला. तर हे MCQ आहेत, तुम्ही लक्षात ठेवा. कोणत्याही प्रकार तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर नेक्स्ट आहे अ न्यू डिसिप्लिन इमर्ज्ड विच अटेम्प्ट्स टू अंडरस्टँड ड्रग ॲक्शन्स अँड इंटरॅक्शन्स विथ मल्टिपल टार्गेट कॉल्ड ॲज नेटवर्क फार्मकोलॉजी. तर हे जे MCQ आहेत ते नेटवर्क फार्मकोलॉजी या टॉपिकवर आहेत. नेटवर्क फार्मकोलॉजी कोणी डिस्कवर केलं होतं? तर हॉपकिन्सनी. नेट लोगो रेफर्ड ॲज नेटवर्क व्हिज्युअलायझेशन. ड्रग बँक रेफर्स टू आयडेंटिफाईंग ड्रग कॅन्डिडेट्स. त्यानंतर स्ट्रिंग फंक्शन प्रोटीन असोसिएशन नेटवर्क, त्याला आपण नेटवर्क व्हिज्युअलायझेशन असं म्हणतो. MATADOR रेफर्स टू द टार्गेट ड्रग इंटरॅक्शन्स. Conceptualizing biology in the terms of molecules and applying informatics technique to understand and organize information on large scale, त्याला आपण बायोइन्फॉर्मॅटिक्स असं म्हणतो. फास्टा आणि PSI ब्लास्ट काय आहेत? तर बायोइन्फॉर्मॅटिक्स आहेत. प्रोसेस ऑफ डाटा युटिलायझेशन इज नोन ॲज डाटा मायनिंग. अप्रोच यूज टू ट्रीट, केअर ऑर इवन प्रिव्हेंट डिसीज बाय चेंजिंग एक्सप्रेशन ऑफ द पर्सन्स जीन, त्याला आपण जीन थेरपी असं म्हणतो. त्यानंतर NMPB गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कधी लॉन्च केलं होतं? तर 2000 साली. प्रेझेंट चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर CEO कोण आहे NMPBचा? तर डॉक्टर तनुजा नेसरी. CCRSचा फुल फॉर्म काय आहे? सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन आयुर्वेदिक सायन्स. APIचा फुल फॉर्म काय? आयुर्वेदिक फार्मकोपी ऑफ इंडिया. तर फुल फॉर्मसुद्धा तुम्हाला MCQमध्ये विचारले जाऊ शकतात. त्यामध्ये कन्फ्युजिंग ऑप्शन असतात, एक एक शब्द बदलला जातो. त्यानंतर GCIM ग्लोबल सेंटर फॉर ट्रेडिशनल मेडिसिन. GCIM इज एस्टॅब्लिश्ड इन विच सिटी? जामनगर. PCIMH त्याचा फुल फॉर्म फार्माकोपिया कमिशन फॉर इंडियन मेडिसिन अँड होमिओपॅथी. प्रेझेंट चेअरपर्सन कोण आहे PCIMHचा? डॉक्टर प्रकाश L हेडगे. हेड ऑफिसर ऑफ PCIMH कोण आहे? कुठे आहे? गाझियाबाद UPमध्ये. त्यानंतर नेक्स्ट ॲनी रिस्पॉन्स टू द मेडिसिन दॅट इज नॉक्शियस अँड अनइंटेंडेड विच ऑकर्स ॲट द नॉर्मल डोसेस इन द मॅन इज कॉल्ड ॲज ॲडवर्स ड्रग रिॲक्शन. आता हे ॲडवर्स फार्माकोव्हिजिलन्स आणि ॲडवर्स ड्रग रिॲक्शनचे MCQ आहेत. अनवॉन्टेड बट ऑफन अनअवॉइडेबल फार्माकोडायनॅमिक्स इफेक्ट आर कॉल्ड ॲज साईड इफेक्ट्स. इनडायरेक्ट कन्सिक्वेन्सेस ऑफ प्रायमरी ॲक्शन, त्याला आपण सेकंडरी इफेक्ट्स म्हणतो. अँड इम्युनॉलॉजिकली मेडिकेटेड रिॲक्शन प्रोड्युसिंग स्टिओरोटाईप सिम्टम्स अनरिलेटेड टू द फार्माकोडायनॅमिक्स, त्याला आपण हायपरसेन्सिटिव्हिटी असं म्हणतो. डिटेक्शन, असेसमेंट, अंडरस्टँडिंग अँड प्रिव्हेन्शन ऑफ द ॲडवर्स इफेक्टला आपण फार्माकोव्हिजिलन्स असं म्हणतो. युनिक डाटाबेस विजिबेस रिलेटेड टू फार्माकोव्हिजिलन्स. नॅशनल फार्माकोव्हिजिलन्स कोऑर्डिनेशन सेंटर इज कुठे आहे? ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेदा, न्यू दिल्ली. वेबसाईट रिलेटेड टू रिपोर्टिंग द ADR कुठली आहे? आयुष सुरक्षा. इंटरमिडियरी फार्माकोव्हिजिलन्स सेंटर आर 5. इंटरमिडियरी किती आहेत? 5. आणि नंबर ऑफ पेरिफेरल फार्माकोव्हिजिलन्स सेंटर किती आहेत? 63. त्यानंतर सोलेट ॲपरेटस इज यूज फॉर एक्स्ट्रॅक्ट. नॉट द टाईप ऑफ एक्स्ट्रॅक्ट, वेट एक्स्ट्रॅक्ट. पर्कोलेशन इज अ टाईप ऑफ एक्स्ट्रॅक्ट. अल्ट्रासाउंड एक्स्ट्रॅक्शन इज नोन ॲज सोनिकेशन. त्यानंतर IUCNचं फुल फॉर्म काय? इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर. IUCN कधी एस्टॅब्लिश झालं होतं? 1948 मध्ये. सेक्शुअल अँड असेक्शुअल मेथड्स आर एक्झाम्पल ऑफ प्रोपगेशन. ऑर्गॅनिझम्स दॅट आर अनकॉमन, स्कार्स, इनफ्रिक्वेंटली एन्काउंटर्ड, तर आपण काय म्हणतो? रेअर स्पेसीज. आणि रिस्क ऑफ एक्सटिंक्शन्स मीन्स व्हेरी फ्यू आर लेफ्ट, त्याला आपण काय म्हणतो? एंडेंजर्ड स्पेसीज. नेक्स्ट आहे नॉन ऑनली टू सर्वाइव्ह इन कल्टिवेशन, त्याला आपण एक्सटिंक्ट इन द वाईल्ड म्हणतो. इनएडिक्वेट इन्फॉर्मेशन टू मेक अन असेसमेंट, त्याला आपण डाटा डिफिशियंट म्हणतो. लास्ट इंडिव्हिज्युअल ऑल्सो डाईड, त्याला एक्सटिंक्ट म्हणतो. एक्झाम्पल ऑफ एंडेंजर्ड स्पेसीज एखादं विचारलं तर अशोका आहे एक्झाम्पल. विडंग कशाचं एक्झाम्पल आहे? तर वल्नरेबल स्पेसीजचं आहे. अतिविषा हे एंडेंजर्ड स्पेसीजचं एक्झाम्पल आहे. सीड बँक इज द मेथड ऑफ एक्स सितू कन्झर्वेशन. त्यानंतर स्टडी ऑफ नॅचरल रिसोर्सेस अँड देअर मॅनेजमेंट, त्याला आपण कन्झर्वेशन असं म्हणतो. सीड्सपासून प्लांट्स तयार करणं आणि सीडलिंग्स तयार करणं, त्याला आपण सेक्शुअल मेथड असं म्हणतो. वॉशिंग अँड क्लिनिंग मेथड्स फॉर फ्रेशली हार्वेस्टेड मटेरियल्स इज अन एक्झाम्पल फॉर प्रायमरी प्रोसेसिंग. तर हे होते काही द्रव्यगुण
विषयाबद्दल पेपर 1मधील MCQs. तर हे सर्व तुम्ही व्यवस्थित स्टडी करा. यापैकी सुद्धा तुम्हाला MCQ विचारले जाऊ शकतात. शक्यतो मॉडर्नचे MCQ कुठे सापडत नाही, तर जेवढे शक्य होऊ शकतील तेवढे मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत प्रोव्हाइड केलेले आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. तसंच तुम्हाला जर कोणत्याही विषयाबद्दल शंका असेल, एक्झामबद्दल काही डाऊट असेल तर तुम्ही नक्कीच कमेंट करू शकता. असंच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.